नमस्कार, न्यूज लोकशाही भारतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे मौजे लिंगदाळ येथील शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे, असं हे नुकसान आपण पाहू शकता। आपण उभा आहोत आंब्याच्या झाडाखाली आणि ज्या पद्धतीने वाऱ्यामुळे आंबे पडलेले आहेत, एकंदरीत या परिसरामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या आंब्याची अवस्था अशीच आहे। या संदर्भात सविस्तर शेतकऱ्याचं नेमकं उत्पन्न किती लॉस झालेलं आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण शेतकऱ्यांशी बोलणार आहोत। तर माझ्यासोबत आहेत लिंगदाळ येथील शेतकरी, त्यांच्याशी आपण एकंदरीत त्यांचं किती नुकसान झालेलं आहे हे जाणून घेणार आहोत। आपलं स्वागत आहे लोकशाही भारतमध्ये। एकंदरीत किती नुकसान झालेलं आहे? एकंदरीत 3 ते 4 लाखाचं नुकसान झालेलं आहे। आणखी बाकी इतर काय नुकसान झालेलं आहे? म्हणजे आता आम्ही पाहतोय आंब्याच्या झाडाचं तर नुकसान झालेलंच आहे, इतर शेतीचं काय नुकसान झालं? इतर शेती लिंबुनीच्या झाडाचं नुकसान झाले, लिंबुनी पडली, पुन्हा बैलगोटे पडले। आणखी इतर म्हणजे जसं सोलारच्या प्लांट देखील आता जे सोलारचे बसवलेले आहेत ते देखील पडलेले दिसतात। सोलार उपसून पडले, पुन्हा थोड्या छोट्याशा गारा असल्यामुळं ऊसाचं नुकसान झालं। एकंदर किती शेतकऱ्यांचं नुकसान आहे असं? म्हणजे तरी या परिसरात संपूर्ण गावचं नुकसान आहे, संपूर्ण गावच्या शेतकऱ्याचं आहे। इकडल्या परिसरात नांदुरा, लिंगदाळा, सलगरा या 2-3 गावचं तर भरपूर नुकसान आहे। माझ्यासोबत या गावचे सरपंच आहेत, त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत। सरपंच, आपल्या गावामध्ये जे नुकसान झालेलं आहे, जसं आम्ही संपूर्ण शिवारामध्ये आता भेटी दिल्या, त्यामध्ये पाहिलं की जास्तीत जास्त म्हणजे फळझाडांचं नुकसान झालेलं आहे। आपल्या गावामध्ये आणखी म्हणजे इतर शेतकऱ्यांचं जसं सोयाबीनवाले शेतकरी आहेत, काही पत्र उडालेले देखील आपण पाहिले। किती नुकसान झालेलं आहे एकंदरीत गावाचा जर विचार केला तर 1-2 कोटीचं नुकसान झालेलं आहे। बऱ्याच लोकांच्या घरावरील पत्र वगैरे वाऱ्यानं उडून जाऊन त्यांचे खायचं अन्नधान्य वगैरे भिजून पूर्ण नष्ट झालेलं आहे। बऱ्याच फळबागांचं नुकसान, आंब्याची फळबागा असेल किंवा लिंबोणीची असेल, टरबुजाची शेती असेल, असं भाजीपाल्याची शेती आमच्या गावामध्ये बऱ्याच प्रमाणात चालते। असा जर एकंदरीत विचार केला तर 2-3 कोटीचं तरी नुकसान झालेलं आहे गावामध्ये। काही जणांचे घरं पडलेले आहेत, कुणाच्या गाड्यावरती झाडं पडलेली आहेत, पूर्ण तारा वगैरे तुटून पडलेले आहेत। एकंदरीत जर विचार केला तर बरंच काही नुकसान झालेलं आहे। आता याचा जर खरोखरच शासनाने विचार केला तर योग्य ते भरपाई देण्यात यावी अशा अपेक्षा शासनाकडून आहे। सदर झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासकीय पातळीवर झालेत किंवा नाही? झालेले आहेत पंचनामे, सकाळी लवकरच झालेले आहेत। पण पंचनाम्याचा अहवाल जर तात्काळ दाखल केला शासनास तर लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळेल ही अपेक्षा आहे। आता शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असं समजलं की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या पूर्ण फळबागांचा पीक विमा उतरलेला होता, तर या संदर्भात विमा कंपनीला इंटिमेशन वगैरे दिलेलं आहे? इंटिमेशन देण्यासाठी ऑनलाईन तक्रार द्यावी लागते, पण त्या ऑनलाईन तक्रारची साईट चालत नाही सध्या। विमा तर भरलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी, आणि काही शेतकऱ्यांनी नजर चुकीने विमा न भरता राहिलेले आहेत, त्यांना शासनाने अनुदान बऱ्या प्रमाणात दिले तरी बरं होईल। तर एकंदरीत या गावची परिस्थिती अशी आहे, पीक विमा उतरला आहे पण पीक विम्याची साईट बंद असल्यामुळे शेतकरी हे तक्रार नोंदवण्यासाठी कुठलाही पर्याय त्यांच्याकडे शिल्लक नाही आहे। आणि प्रशासकीय पातळीवर पंचनामे झाल्याचे सरपंचाने आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे। धन्यवाद।